मंडळी, आपण मुंबईत राहत असताना सातत्यानं लोकलनं प्रवास करत असतो. पण या लोकलनं प्रवास करत असताना त्या लोकल ट्रेनमध्ये असणारी लाल रंगाची चेन एकदा खेचली तर दंड भरावा लागतो किंवा मग जेल जाण्याची वेळ सुद्धा येऊ शकते. नमस्कार, मी सायली पाटील. सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र. तर ट्रेनमधील चेन तुम्ही कधी ओढू शकता जेणेकरून तुम्हाला दंड बसणार नाही, या व्हिडिओत जाणून घेऊयात. विनाकारण ट्रेनची चेन ओढल्यास 1000 रुपये दंड आणि 1 वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते. भारतीय रेल्वेकडून दररोज शेकडो ट्रेन धावतात, ज्यामध्ये विविध राज्यातून लाखो लोक प्रवास करतात. भारतीय रेल्वेद्वारे चालवल्या जाणाऱ्या ट्रेनमध्ये अनेक नियम आहेत, जे सर्व प्रवाशांना पाळावेच लागतात. पण रेल्वेचे असे काही नियम आहेत ज्याबद्दल लोकांना फारशी माहिती नसते. असाच एक नियम रेल्वेची चेन ओढण्याबाबत आहे, ज्याबद्दल अनेक लोकांना अद्याप माहिती नाही. ट्रेनमधून प्रवास करताना तुम्ही प्रत्येक डब्यात एक लाल रंगाची चेन पाहिली असेल, जी ओढल्यानंतर लगेच ट्रेन थांबते. या चेनचा वापर आपत्कालीन परिस्थिती दरम्यान केला जातो. मुळात त्याचसाठी ही चेन तिथे दिलेली आहे. परंतु अनेक वेळा लोक त्याचा वापर मौजमजेसाठी किंवा स्टेशनवरून उतरण्यासाठी करतात, असं दिसून आलंय. विनाकारण ट्रेनची चेन ओढल्यास 1000 रुपये दंड आणि 1 वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते. पण आता प्रश्न असा आहे की या चेनचा तुम्ही वापर नेमका कधी करू शकता जेणेकरून तुम्हाला 1 पैशाचाही दंड होणार नाही. तुम्ही अनेक कारणांमुळे ही चेन ओढू शकता. यामध्ये मेडिकल इमर्जन्सी असेल, किंवा समजा डब्यात आग लागली असेल, किंवा मग दरोडा पडला, किंवा कोणताही अपघात तुमच्या निदर्शनास आला असेल, तर यावेळेला तुम्ही ट्रेनची लाल चेन ओढू शकता. अशाच नवनवीन माहितीसाठी पाहत रहा जय महाराष्ट्र.